आज 2 जानेवारी रोजी नवीन वर्षात मार्केटच्या आजच्या घडामोडी आपण थोडंसं निरीक्षण करून बघूया. त्याच्यात आज निफ्टीने कालच्या प्रमाणेच पॉझिटिव्ह ट्रेंड चालू ठेवत 445 अंकाची चांगली बढत घेतलेली आहे आणि सेन्सेक्स मध्ये 1436 पॉइंट नी वाढ झालेली आहे. सदर पॉझिटिव्ह ट्रेंड चांगला चालू असून त्याचा मध्ये आज इंडिया विक्स सुद्धा 5% खाली होता. त्यामुळे मार्केट थोडंसं स्टेबल राहून पॉझिटिव्ह मध्ये जाण्यास मदत झाली. फॉरेन मार्केट सुद्धा आज सपोर्ट करत आहे. फॉरेन मार्केटमध्ये सुद्धा चांगली वाढ दिसत आहे. थोडंसं ट्रम्प कार्यकाल कालपासून चालू झाल्यापासून FI ने पण इन्व्हेस्टमेंट केलेली दिसत आहे. आज आपल्या इथे FI चा डाटा बघितला तर FI ने कॅश मार्केटमध्ये 1500 नेट बाईंग 1506 कोटीची केलेली आहे. DI ने नेट बाईंग 22 कोटीची केलेली आहे. नेट फिगर याचा अर्थ परचेस प्लस सेल्स वजा करून काढलेली असते. प्रत्यक्षात बाईंग केलेली फिगर ही मोठी आहे, ती आपल्याला इथं बघता येईल. साधारण इंडेक्स फ्युचर आणि इंडेक्स ऑप्शन याचे बाय सेल मधून नेट वजा करून काढलेली ही फिगर आपण बघत असतो. ह्याच्यात निफ्टीमध्ये आज जी सलग निफ्टी वाढलेली दिसते आपल्याला 450 पॉईंट. त्याच्यात निफ्टी फ्युचर FI ने इंडेक्स मध्ये 2133 कोटीचं बाय केलेलं आहे. निफ्टी बँक मध्ये थोडंसं मायनस दिसत आहे 266. फायनान्शियल निफ्टीमध्ये फिन निफ्टीमध्ये 7 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप मध्ये खरेदी केलेली आहे 10 कोटीची. इंडेक्स ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर इंडेक्स ऑप्शन मध्ये निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये आपल्याला 22,000 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. आता आपल्याला थोडंसं इथं अंदाज घेण्यासारखी एक गोष्ट आहे की जेव्हा ते इंडेक्स फ्युचर बाय करतात, इंडेक्स फ्युचर मध्ये जे 2100 कोटीची खरेदी केली जाते तेव्हा त्याचा इफेक्ट आपण जर विचार केला असता तर इंडेक्स फ्युचर वाढत असताना कॉल ऑप्शन हे वाढत असतात, पुट ऑप्शन हे घटत असतात. त्याने काय केलं ह्याचं थोडंसं आपल्याला क्रॉस चेक करण्यासाठी NSE वेबसाईटवर ऑप्शन चेन दिलेली असते. इथे तुम्हाला 2 जानेवारीची आजची झालेली जर ऑप्शन चेन आपण पाहिली असता तिथं पुट साईड सगळे पुट तुम्हाला मायनस दिसतील आणि कॉल मध्ये इथं तुम्हाला प्लस दिसून जाईल. आज हे 2 जानेवारीची एक्सपायरी असल्यामुळं मार्केट प्रेशर थोडंसं चांगलं होतं. 9 जानेवारीचे जर आपण पुट बघत असाल तर ह्यावरून होतं काय, आता इंडिया विक्स येतो कुठून, OTM जे ऑप्शन्स असतात त्याच्यापासून इंडिया विक्स हा बनला जातो. त्याच्यापासून तो कॅल्क्युलेट होत असतो. इंडिया विक्स हा एक इंडायसिसच आहे, पण त्याच्यात ट्रेड वगैरे होत नसते. ते तुम्हाला इंडिकेट करत असते की मार्केट वरती किती जाऊ शकतं, खाली किती जाऊ शकतं. व्होलॅटिलिटीचं एक मापन आहे. सदर ते OTM जे कॉल पुट रायटिंग होतात, OTM ऑप्शन त्याच्यापासून हे बनत असतं. त्यामुळे आपल्याला ट्रेड करताना मार्केट उद्या वरती जाईल किंवा मायनस होईल हे जर अंदाज स्वतःला जर बघायचे असतील आणि स्वतः बघायला शिकलं पाहिजे, कारण वेगवेगळ्या न्यूज आणि याच्यातून आपण कन्फ्यूज होऊन जातो. आपल्या हातून शेअर विकले जातात चांगले चांगले मंदीला, आपण थोडंसं पॅनिक होऊन. तर तसं न करता आज तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे त्यांनी कुठल्या साईडला विक्री केलेली आहे, तोच ट्रेंड पुढे चालू आहे का, तुम्ही वेगवेगळे एक्सपायरी टाकून त्याचे चेक करू शकता. ऑप्शनवर आपण डिटेल व्हिडिओ परत बनवू शकतो. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये माहिती आली तर डिटेल ऑप्शन चेनमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सेफ्टी काम करू शकता. स्वतःचे स्टॉक इन्व्हेस्ट असणारे त्याचं रिटर्न मिळत असता हे तुम्ही जर शास्त्रपूर्वक केलं तर ते काही हरकत नाही आहे. फक्त ह्याच्यात फार डिसिप्लिन पाळून काम करावं लागतं.
दुसरं आज आपण बघितलं एफ-आय डाटामध्ये वाढलेल्या शेअर्स मध्ये संख्या आज आपण बघत असता मार्केटमध्ये आज आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व, चोला इन्व्हेस्ट, ऑइल इंडिया, बजाज फिनसर्व, लॉंग बिल्टअपचा याचा अर्थ की तेजी कॅरी झालेली आहे, पुढं बाईंग पोझिशन बनलेले आहे असा आपण धरू शकतो. श्री सिमेंट, ग्रासिम, SBI कार्ड, फेडरल बँक, M&M फायनान्शियल याचे शॉर्ट कव्हरिंग दिसत आहे. अडाणी टोटल, पेट्रोनेट LNG, जिंदाल स्टेनलेस, युनियन बँक मध्ये शॉर्ट बिल्टअप दिसत आहे. शॉर्ट बिल्टअप म्हणजे विक्री ही नवीन विक्रीची पोझिशन तयार झाली असं आपण समजू शकता. प्रत्येक शब्दांचे छोटे छोटे अर्थ आणि ते लावून आपण स्वतः क्रॉस चेक करून प्रत्येक वेबसाईट बघत गेलं पाहिजे. आज आपण शेअर मार्केटमध्ये स्वतःचे शेअर्स बघायचे असतील, त्याचे फंडामेंटल बघायचे असतील, तर ते थोडे स्वतःचे आपल्या पोर्टफोलिओमध्ये कसे बघता येईल. वेगवेगळ्या वेबसाईट अवेलेबल आहेत तुम्हाला. इथं आपल्याला शेअर्स मध्ये बघताना त्याची फेस व्हॅल्यू, त्याची बुक व्हॅल्यू, महत्वाचं त्यांचं प्रमोटर होल्डिंग 3 वर्षामध्ये कमी झालंय का वाढलंय, कारण कंपनीला प्रमोटर पेक्षा जास्त तुम्ही आम्ही कोण ओळखू शकत नाही, त्यामुळे त्यांचं होल्डिंग हे महत्वाचं मानलं जातं. आणि ते होल्डिंग जरी कमी झालं तर त्याची कारणं ती अर्थपूर्ण असली पाहिजे. पी रेशिओवरून तुम्हाला प्राइस अर्निंग तुम्हाला हा शेअर्स महाग आहे स्वस्त आहे, इंडस्ट्री पी किती आहे आणि त्याचा आपला शेअर किती चालू आहे, स्वतः बाय करायचा असेल तर महाग आहे का स्वस्त आहे हे तुम्हाला याच्यावरून समजू शकते. शेअरचं मार्केट कॅप तुम्ही बघायला शिकलं पाहिजे. मार्केट कॅपचा अर्थ असतो असा असतो की शेअरची संख्या गुणिले शेअरची सध्याची आजची प्राइस हे त्याचं मार्केट कॅप झालं असलेलं असतंय. त्याच्यात कंपनीचं बघत असताना तुम्ही त्यांचं टॅक्स लास्ट इयर भरलाय का, किंवा काही कंपन्यांचे नुसते सेलचे आकडे खरे खोटे असते तर टॅक्सवरून तुम्हाला थोडासा पडताळा करता येईल. सेलचे आकडे बघू शकता इथं. नेट प्रॉफिट प्रत्येक क्वार्टरचे चेक करता येतात. सेलची ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघता येते. चेंज इन डोमेस्टिक इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांचं होल्डिंग कमी झालंय का, त्यात कोण विकलंय का, एफ-आय मध्ये कोणत्या स्टॉक मध्ये वाढ झालेली आहे की ज्या शेअर्स मध्ये एफ-आय ने इंटरेस्ट घेतला तिथं तुम्हाला असं वाढलेलं दिसेल. जेव्हा जेव्हा असं तुम्हाला एफ-आय चा इंटरेस्ट वाढलाय किंवा DI ने इंटरेस्ट वाढवलाय त्याच्यामागे त्या कंपनीमध्ये काही हालचाली सुरू आहेत का, काही कळत आहे का, कंपनीचे सेल्स वाढत आहेत, प्रॉफिट ग्रोथ वाढत आहे. आणि आपल्या पोर्टफोलिओ मध्ये मग ह्याच्यातून तुम्हाला थोडस निगेटिव्ह जर स्टॉक मध्ये हे वाटत असतील फंडामेंटल तर तुम्ही ते स्टॉक थोडे प्रॉफिट बुक करू शकता, किंवा तुम्ही जे चांगले असतील ते तुम्ही स्टॉक चालू ठेवू शकता, कॅरी करू शकता, किंवा तात्पुरते जर खाली आले तर ॲव्हरेज करू शकता. ही सर्वसाधारण मी वापरत असलेली एक जनरल थेअरी मी सांगत आहे. मी कोणतंही बाय सेल रेकमेंडेशन मार्केटमध्ये सांगत नाही, डिस्क्लेमर म्हणून सांगत आहे. प्रत्येकानं आपापला अभ्यास करून हे घेत राहावं आणि अशा छोट्या छोट्या काही ज्या गोष्टींचे शब्दांचे अर्थ हे हवे असतील कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. मी त्याचा व्यवस्थित माहिती घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.